आहेत कुठं? मग फोन कोणाचा घ्यायचा काय? फक्त मुख्यमंत्र्याचाच घ्यायचा काय? आज सकाळपासून फोन करतोय, जर आमचे फोन घेत नसतील आणि उद्या समजा कोणाला तरी सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली तर त्यांचा फोन कोण घेणार? अवघडच गोष्ट आहे बाबा इथं. बरं काय झालंय, आता मी एका गावात आलेलो आहे, दादगी निलंगा. काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल तो शिवाजी मेळे, दुर्दैवाने त्याने आत्महत्या केली होती. हॅलो, महादेव कोळी हां. आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता, पण ऑफिसमधून कुठंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही. का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही. डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत. सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणारा एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल आणि एक रमेश नलमले म्हणून आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही. आपल्याला जर करायचं असेल तर जो अधिकारी आहे जर व्हॅलिड, आपण काही नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही, पण व्हॅलिड असेल जर होत नसेल तर हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही. मी एक पाठवून देऊ काय पैसे नाही. मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या, रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या, हे तुम्हाला उद्या भेटतील, त्यांचं सगळं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे. यांच्या मुलाचं का नाही होणार? आपण वडिलाची बाजू बघतो ना, वंशावळ वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलाला तर मिळालं पाहिजे ना, त्याचं जर व्हॅलिड असेल तर. थोडंसं नाही मग कोणाशी, आता तुमच्या कलेक्टर तर फोन घ्यायला म्हणून तुम्हाला RTC म्हणून तुम्हाला फोन केलाय, काय करू मग? ह्यांना कोणाकडे पाठवू? आणि जर तिथं जाऊन ह्यांना जर तुम्ही वेटिंगवर ठेवलं तर काय होणार? नमस्कार. काय झालं की बराच वेळ तुम्हाला ट्राय करत होतो, मग मी नेटके साहेबांशी बोललो. एक महादेव कोळीचा एक नाही की तो विषय, मेळे म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती फॉर अ सर्टिफिकेट. आता काय त्यांच्या घरी आलो आहे, त्यांचं काय झालं की मोठा भाऊ वारला आहे ॲक्सिडेंटमध्ये. ते स्वतः आता एकुलते एकच होते, म्हणजे मोठा भाऊ गेल्यानंतर, आणि त्यांच्या घरी आता 3 मुली आणि 2 मुलं, 2 विधवा, 2 म्हाताऱ्या म्हणजे आई वडील आहेत. त्यांचं पत्र्याचं शेड आहे. आता तिथं काय झालं आहे की कम्युनिकेशन थोडासा गॅप आहे. त्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते असं म्हणतात, तरी त्याला सर्टिफिकेट मिळत नव्हतं, कुणीच काय सांगत नव्हतं. तो फ्रस्ट्रेट होऊन तरी दुर्दैवाने आत्महत्या केली. तर ते काही लोक उद्या मी नेटके साहेबांशी बोललो, त्यांना भेटायला येत आहेत. फक्त आपण थोडंसं लक्ष घालून प्रांतांना सांगून मी उद्या 11 वाजता पाठवतो. आपल्याला ते भेटतील. आणि त्यांच्यावर एक रमेश नलमले म्हणून आहेत, त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, पण मुलाला मिळत नाही. मी उद्या 11 वाजता आपल्याला पाठवतो, आपण न्याय द्या. ठीक ठीक. यार तुम्ही या ना इकडं. तुम्ही कोणाला ओळखताय या मामा या. कोण अंकल? तुम्ही? नाही हे नाही, यांच्यात कोणाला ओळखताय? तुम्ही कोणाला ओळखता? कुठले दादा? तुम्ही कोणाला ओळखता? आमच्या पदाधिकारी लावून कलेक्टर म्हणून केलं. किती दिवस झाले? माझ्या शिवाजी वाहिनीत मिळत होता दाखला भाऊ. त्याने असल्याबद्दल पुन्हा हे 5 लेकर, त्याला 3 लेकर आहेत आणि ह्यांना 2 लेकर करता. ह्यांना घरात असल्याबद्दल 2 मुली बस. पण फक्त चांगले मार्क मिळाले तर. त्यामुळे मनापासून आतापासून अभ्यास कर. 11वी 12वी आमची 9,000 मुलीच आमच्याकडे शिकायला. त्यामुळे तुमच्यासारख्या ज्या हुशार पण आर्थिक आजूबाजूचे आहेत अशा 350 आम्ही दत्तक घेतलं. तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर आम्ही तुम्हाला दत्तक. कसं आता त्याची पुरावे बी दिला तरी बी आम्हाला द्यायला तयार नाही. दादा हे जाणीवपूर्वक चालू आहे. जाणीवपूर्वक आमदारांनी सांगितले की द्यायचं. आमदारांनी माझं नाव रमेश नलमले. तिने मानायला ते शेवटी परस्पर आता ही एक स्वतः यांची व्हॅलिडिटी माझं कळलं आहे. आता राजपंचायत समितीने व्हॅलिडिटी औरंगाबाद.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.